40 लाखांचा अपहार। बाबा हे काय बोलताय तुम्ही? श्रावणी श्रावणी अगं शांत हो, आपला वाईट करायचं ना, शांत जाऊ दे, शांत हो। अक्षय रे कशी शांत हो मी? बाबा आमची बाजू घ्यायची सोडून तुम्ही उलट आमच्यावरच आरोप करताय। अक्षय रे आता ह्या घरात आपल्यावर कोणाचाच विश्वास नाही राहिला। बाबा तुम्हाला आमचं वागणं चुकीचं वाटत असेल पण त्यामागे पण कारण आहे ना। अक्षय अक्षय या घरचा मोठा मुलगा असूनही कायम त्याला दुय्यम वागणूक मिळाली आणि मलाही मोठी सून म्हणून कधीच मान नाही मिळाला। आदर आणि अधिकाराची गोष्ट तर खूप दूरची आहे। कुठली ती तारा, सगळा मान तिला मिळाला। सतत तिचेच गुणगान, तिचीच आरती करत होते सगळे। आजी आम्ही या कुटुंबाचा भाग नाही आहोत का? बाबा तसं असेल तर प्लीज स्पष्ट सांगा, म्हणजे आम्ही एकदाचा जीव द्यायला मोकळे। नाही असं सगळं काय कामाचं आहे अक्षय? सांग ना मला तू। अरे देवा बघतोयस ना, आता बाबांनी पण आपली साथ सोडली रे अक्षय। आपण जणू परकत झालो। अक्षय काय होणार आहे? श्रावणी गप्पा बस, भरल्या घरात गळा काढू नकोस। कोणी तुम्हाला परक मानले? आणि मी म्हणतो कर नाही तर डर कशाला? अक्षय मी तुला फक्त विचारलं 40 लाखांचा गैरव्यवहार केलास का? विचारलं रे, आरोप नाही केला। तुम्ही जर काही केलंच नाही तर घाबरता कशाला? श्रेयसला जे वाटतं ते त्याला करू दे ना। 40 लाख रुपये तरी त्याचं टॅली होत नसतील तर त्याचा शोध घ्यायला हवा। आणि अक्षय मला तरी वाटतं की तू त्याला मदत करावी। वडील म्हणून ह्यामध्ये हस्तक्षेप करण्याची मला गरज वाटत काय ग श्रावण, कशाला इतका खांगाव करते? तुम्ही काही केलेलंच नाही मग घाबरता कशाला? छानपैकी उपमा केलाय ना, चहा आणि उपमा घ्या, रिलॅक्स। डॅड आई चला तुम्ही तुमच्या खोलीत आराम करा। संजय हे बघ, अमृता आणि वैशालीला हे सगळं आवरून ठेवायला सांग। हो सांगतो। आलीस तो? मला खात्री होती तू येणार। आता लवकरात लवकर मला इथून बाहेर काढण्याची सोय कर। कशासाठी? कशासाठी? पुन्हा असले गलिच्छ प्रकार करण्यासाठी की आपल्या पोटच्या मुलाचा जीव घेण्यासाठी? तुम्हाला असं वाटलंच कसं की मी तुम्हाला इथे सोडवण्यासाठी आले? तुम्ही अशी अपेक्षा सुद्धा करू नका माझ्याकडून। अगं अपेक्षा तुझ्याकडून नाही करणार तर काय अरविंदकडनं करू? अगं तो आधीच माझ्या जीवावरती उठलाय। अगं ती वेळ तशी आली म्हणून हे सगळं करणं भाग होतं आणि याची तुला पूर्ण कल्पना आहे। एकतर जवळचे पैसे संपले त्यामुळे देणेकरांचा तकादा लागला होता। त्यात अरविंदचा बिझनेस बळकवण्यासाठी तुला मुंबईला पाठवलं होतं ना, पण तिकडे देखील तुम्ही सगळी कामं अर्धवट ठेवलीत म्हणून नाईलाजाने मला मुंबईत यावं लागलं आणि पहिली लिंक सापडली तोच धंदा करावा लागला मला। तुमच्या जीवाला थोडी सुद्धा लाज शरम काहीच उरली नाही काय हो? हा लाज शरम तू बोलतेस? लाज शरम? अरविंदचा बिझनेस बळकवा
ही कल्पना कोणाच्या डोक्यात आलेली? तुझ्याच ना? विसरलीस? शकुंतला, अगं शेण कणभर खाल्लं काय आणि मणभर खाल्लं काय सारखंच, तेव्हा तूही त्यातलीच आहेस हे विसरू नकोस. ते सगळं सोडा. तुम्ही श्रेयसचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? हो, आपल्या रक्ताचा मुलगा आहे होतो. माझ्या पोटी जन्म घेतलाय त्याने. तुम्ही वडील आहात त्याचे. तुमचे हात धजावलेच कसे त्याचा जीव घेण्यासाठी? गेली 25 वर्ष मी तुम्हाला हेच सांगते की श्रेयस आपला मुलगा आहे, पण तुम्ही माझं कधीच ऐकलं नाही. कायम कायम मला या विचारापासून तुम्ही लांब ठेवलं. त्यासाठीच मी इथे एकटी आले होते. तेच चुकलं. सगळं काम सोडून फक्त श्रेयस 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 करत राहिलीस आणि तिथेच सगळं फसलं. पण हे सगळं करताना क्षणासाठी का होईना तुमच्या मनात माझा विचार नाही आला? अहो, काळीच कसं कापलं नाही तुमचं? तुम्ही असा कसा विचार करू शकता? आपल्याच लेकाच्या गळ्याला नख लावण्याची हिंमत कशी झाली तुमची? एक वेळ तुम्ही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता तर मला एवढं वाईट वाटलं नसतं. हो, पण आपल्याच मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तुम्ही, आणि वर मी तुम्हाला क्षमा करावी अशी तुम्ही अपेक्षा करताय? मी आई आहे हो, त्याची आई. आई स्वतःच्या जीवाशी आलं ना की मगच माणूस या थरापर्यंत पोहोचतो. मी मान्य करतो की मी तुझा अपराधी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर मी इथेच सडलो तर देणेकऱ्यांचे पंजे तुझ्या गळ्यापर्यंत येतील आणि त्याचा त्रास तुलाच होईल. आणि जर तुला वाटत असेल की तसं होऊ नये तर मला इथून बाहेर काढणं हाच खरा शहाणपणा ठरेल. काढशील ना मला बाहेर? गुड मॉर्निंग मिस्टर श्रेयस. काय आज ऑफिसला जायचं नाही वाटतं? सुट्टी घ्यायची आहे की काय? डोळ्यावरची झोप अजून गेलेली नाही वाटतं. झोप जायला झोप लागायला तर हवी. काय झालं? ते पोलीस प्रकरण अजून डोक्यातून गेलं नाहीये का? त्याचा कशाला मी इतका विचार करीन? मग आराध्या, तुला वाटेल आउट ऑफ नोवेअर मी हा विषय परत काढतोय. त्या पोलीस प्रकरणापेक्षाही एक महत्वाचा विषय माझ्या डोक्यात आहे. खरं तर माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. तुला माहिती आहे ना कुठला विषय ते? श्रेयस, सांग ना आराध्या, सांग ना आता तरी सांग. मी तुला सारखा विचारतोय, तू सांगतच नाहीस मला. अशी कुठली गोष्ट आहे, असं काय कारण आहे की माझ्यावर एवढं प्रेम करणारी माझी बायको माझ्यापासून लांब राहते? नाही, मला मान्य आहे आधी आपण प्लॅन केला होता की आपण एकमेकांपासून लांब राहूया, पण आता ते दयानंद काका जेलमध्ये आहेत, मी आता पूर्ण बरा झालोय. आता काय प्रॉब्लेम आहे? काय अडचण आहे आता? गुरुजींनी आपल्याला जे काय सांगितलंय ते आपल्या भल्यासाठीच सांगितलंय ना श्रेयस. तो वेगळा विषय आहे, ते मान्य केलंय मी तुझ्या सांगण्यावरून. हा, केलंय ना. मी बोलतोय तो विषय वेगळा आहे आराध्या. माझं म्हणणं हे आहे आराध्या की माझी बायको माझ्यावर एवढं प्रेम करते, मला दिसतं तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते. पण असं असतानाही मी तुझा साधा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला किंवा तुला मिठीत घ्यायचा प्रयत्न केला तर तू ऑकवर्ड होतेस. म्हणजे मला स्ट्रॉंगली फील होतं असं की आपल्यामध्ये एक भिंत आहे. आता काल मी तुला गुड नाईट म्हणायला आलो होतो, मला दिसत होतं तुझ्या चेहऱ्यावर, तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेम आहे, तरी तू ऑकवर्ड होतीस, मला लांब करायचा प्रयत्न करत होतीस. असं का करतेस? का वागतेस अशी? हा श्रेयस, तू मला आपल्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून हे कड घातलं होतं. त्याची शपथ घेऊन सांगते, आजवर या जगात कुणीच कुणावर एवढं प्रेम केलं नसेल इतकं प्रेम करते मी तुझ्यावर. पण काय? तेच विचारतोय मी सारखं. पण काय? अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा तुला एवढा त्रास होतोय? अशी कुठली गोष्ट आहे जी तुला माझ्यापासून लांब ठेवते? सांगते.
प्लीज सांग. तुला आणि मला जे जवळ येऊ देत नाहीये त्याचं कारण मला तुला सांगायचंय. सांग ना. त्यासाठीच मी सगळा धीर एकवटत होते. तू तू प्लीज शांतपणे ऐक, please. मी ऐकतोय, शांतपणे ऐकतो, बोल ना. श्रेयस, अरे श्रेयस, काय नाव? अरे खाली एक इन्स्पेक्टर आलेत, त्यांना तुम्हा दोघांना भेटायचंय. इन्स्पेक्टर कशाला? मला वाटतं ते कालचंच मॅटर असेल. कालच्या मॅटरसाठी आता परत आलेत ते? माहिती नाही, तुम्ही बोला त्यांच्याशी. आणि हा, घरात कोणाला कळू नये म्हणून मी त्यांना स्टडी रूम मध्ये बसवले. कालच्या मॅटरसाठी घरी का आले असतील ते? एनिवे, बघूया. चल. करशील ना माझी सुटका? बाहेर आल्यानंतर पुन्हा तुम्ही ती चूक करणार नाही याचा काय भरोसा? अगं मग काय जन्मभर मी इथेच सडू की काय? हे बघ शकुंतला, अगं मी हात जोडतो, अगं मला इथून बाहेर काढ. तू बोल, तू मार मार मार. ए, काय चाललंय? बायको आहेस तू माझी, आणि माझ्या पापात तितकीच वाटेकरी आहेस तू. बरीच पापा आपण दोघांनी मिळून केले असे विसरू नकोस. गप्पा बसा. मी तुमच्या असल्या घाणेरड्या गोष्टींमध्ये कधीच सहभागी नव्हते. मी तुमच्या पापाची वाटेकरी होऊ शकत नाही. सांगितलं ना, शेण कणभर खाल्लं काय आणि मणभर खाल्लं काय, आणि तू ते खाल्लंयस. त्यामुळे तू साधी बोळी आहे असा वाढू नकोस. आणि मुंबईत काय फक्त पुत्रप्रेमापोटी आलीस? आणि एवढंच जर पुत्रप्रेम असतं ना, तर गेल्या 25 वर्षात एकदा तरी माझा विरोध धाब्यावर बसवून पुत्राला भेटायला आली असतीस, त्या हिरकणीसारखी. पण तुझी माया प्रॉपर्टी दिसल्यानंतर सोयीस्करपणे उफाळून आली. मला नेहमीप्रमाणे शब्दात गुंडाळायचा प्रयत्न करू नका. मुलाच्या प्रेमाची झूल अंगावर घेतलीस आणि लंकेतल्या पार्वतीसारखा अवतार केलास, तरी तुझा खरा चेहरा माझ्या नजरेतून सुटणार नाही. तूही माझ्या इतकीच स्वार्थी आणि नीच आहेस. पाणी आलं, नाकातोंडात पाणी शिरायला लागलं की मुलाला पायाखाली घेणारी माकडीन आठवते, तशीच आहेस तू. अहो पण जन्म देण्यापलीकडे तुझं आणि श्रेयसचा काहीही संबंध नाही. जिथे नाळ तुटली तिथे नातं संपलं. ज्याला साधं एक दिवसही कुशीत घेतलं नाहीस त्याच्याशी कुठून आलं तुझं नातं? त्याची खरी आई यशोधराच आहे. कारण काय? आजी प्लीज, यांना प्लीज जरा बाहेर जायला सांगशील का? कसा आहे श्रेयस? अरे आराध्या, माझा ब्रेकफास्ट प्लीज रूम मध्येच घेऊन ये, मी तिकडेच खाईन. असं कसं होईल? जन्मदात्री आई आहे मी. त्याच्याही मनात आईचं प्रेम उफाळून येतच असणार. माझी मातृत्वाची भावना त्याच्यापर्यंत पोहोचतच असणार. म्हणूनच त्याने मला घरातून बाहेर जाऊ दिलं नाही. तो आई म्हणूनच बघतोय माझ्याकडे, पण त्याच्या समोर येणारी आत्या ही ओळख म्हणूनच आडवी येते. पण जेव्हा त्याला सत्य कळेल तेव्हा त्याचं प्रेम नक्की जागं होईल. जे नातं तुटलंय ते जोडण्याचा मूर्खपणा करू नकोस, तोंडावर पडशील तू. श्रेयससाठी तू फक्त आश्रित आहेस. आश्रित. बास. श्रेयसच्या बाबतीत मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. कळलं? शकू, शकू, शकुंतला ऐक ना माझा. शकुंतला, शकुंतला देवी, जा जा, कळेल तुम्हाला. काय इन्स्पेक्टर साहेब, आज थेट घरीच आलात? काही प्रॉब्लेम झालाय का परत? सर, जे झालं त्यासाठी आम्ही आधीच सॉरी म्हटलोय, आणि आज त्रास देण्यासाठी नाही आलो मी. पण अचानक असे घरी आलात, म्हणजे सांगून आला असतात तर. सॉरी मॅडम, पण आमच्याही काही चौकशीच्या पद्धती आहेत. आणि परत सांगतो, तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाही आमचा. मग सर, इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे कालच्या प्रकरणात
पोलिसांनाही कुणीतरी मिसगाईड करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे हा प्रकार घडला. पण मिसगाईड करणाऱ्याला शोधायलाच हवं नाही का? आणि त्याची चौकशी चालू आहे म्हणून तुम्हाला विचारायचं होतं की तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? किंवा तुमच्या अडचणी वाढाव्यात म्हणून मुद्दाम कुणीतरी हे केलंय का, असा संशय आहे कुणावर? किंवा मिसगाईड करणारी व्यक्ती तुमच्या जवळची असू शकते का, म्हणजे बिझनेस किंवा घराशी संबंधित? नाही, ऍक्च्युली आमचा कुणावरही तसा संशय नाहीये. म्हणजे आमच्याकडे त्याबद्दल काही सांगण्यासारखं नाहीये. त्यातूनही तुम्हाला काही वाटलं तर कळवा आम्हाला. ओके, येतो. चला साहेब. का थांबवलंस मला? मनातला संशय बोलून दाखवायला हवा होता. श्रेयस, खरं तर मलाही इच्छा झाली होती सगळं सांगण्याची, मग पण आपल्या घराचं नाव संकटात आलं असतं ना, सरनाईक कुटुंबाचं, म्हणून मी श्रावणीचं नाव घेतलं नाही. हे बघ, बाहेरच्यांसाठी ती आणि आपण एकच आहोत ना, त्यामुळे मला असं वाटतं की घरातले वाद घरातच राहायला हवे. तू कुटुंबासाठी आणि तिच्यासाठी करतेस, हे इतका विचार करतेस त्यांचा, तिला आहे का जाणीव थोडी तरी? आधीपासून आहे तुझं आराध्या. तिच्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावलंस आणि अशी वागते ती. साधी जाणीव नसावी माणसाला. कमाल आहे. तू त्या आराध्याबद्दल बोलतो श्रेयस, जी श्रावणीची बहीण होती आणि श्रावणीची दुश्मनी आराध्या नसलेल्या या ताराशी आहे. श्रेयस, चहा नाश्ता नाही केलास तू? नकोय मला, ऑफिसला निघायचंय. आणि मगाचं आपलं बोलणं मी विसरलो नाहीये. प्लीज तूही विसरू नकोस. त्या गोष्टीसाठी मी नाराज आहे आणि नाराजच राहणार आहे. हवं तर आबोला धरलाय असंच समज. आज पुन्हा एकदा खीळ बसली त्याला सत्य सांगताना. का असं होतंय पुन्हा पुन्हा? तुम्ही श्रेयसचा जीव घेण्याचा प्रयत्न केला? हो, आपल्या रक्ताचा मुलगा आहे होतो. माझ्या पोटी जन्म घेतलाय त्याने. तुम्ही वडील आहात त्याचे. जन्म देण्यापलीकडे तुझा आणि श्रेयसचा काहीही संबंध नाही. जिथे नाळ तुटली तिथे नातं संपलं. त्याची खरी आई यशोधराच आहे. आणि मुंबईत काय फक्त पुत्रप्रेमापोटी आलीस? अरविंदचा बिझनेस बळकवा ही कल्पना कोणाच्या डोक्यात आली? तुझ्याच ना? विसरलीस? श्रेयससाठी तू फक्त आश्रित आहेस. आश्रित. अरे श्रेयस, तू असून घरीच आहेस? बरं झालं. तुला शिरा तर आवडत नाही. काय करू तुझ्यासाठी? तू म्हणशील ते, तुला जे आवडेल ते. नाही नाही, असं काही नकोय मला. आणि गेलो नाही म्हणजे मी निघालोच आहे आता ऑफिसला जायला. असं होय? माझ्या लक्षातच नाही आलं ते. नाही नाही, काही हरकत नाही. मला कधी काही स्पेशल खावंसं वाटलं किंवा तुमच्या हातून काही खावंसं वाटलं तर मी सांगेन तसं तुम्हाला. कधी सांगशील तुला काय खावंसं वाटतंय ते? हा श्रेयस, मी काय म्हणते. हॅलो, हा ते राजेश शिर्के येणार आहेत. मीटिंग रिस्केड्यूल केली आहे ना? हा, ते खूप पंक्च्युअल आहेत. जर माझ्या आधी आले ते तर त्यांना लाऊंज मध्ये बसवू नका, माझ्या केबिन मध्ये न्या. आणि त्यांना काय हवंय नको ते बघा. खूप सिनियर आहेत ते. ओके. श्रेयस, तू संध्याकाळी ऑफिसमधून येईपर्यंत मी करून ठेवेल. फक्त काय करू ते सांग. मामा, झालं काम? होय, दिला निरोप. बर. श्रेयस, तुझ्यासाठी ऑफिसमध्ये डबा पाठवू का? तुला खीर आवडते का? अहो नाही नाही, तुम्ही कशाला दगदग करताय? आराध्या आहे ना. आराध्याला न सांगता कळतं मला काय हवंय ते. ती देईल डबा, तुम्ही नका काळजी करू. होय, निघालोय आम्ही. चल चल. श्रेयस, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. सॉरी आत्या, पण आता खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. आम्हाला आता वेळेत पोचायला हवं. नंतर बोलू. बाय. श्रेयस, श्रेयस.
श्रेयसने तर रडवला आत्यांना. पण कमाल आहे, आईने कळवळून मारलेली हाक पोचली नाही का ह्याच्या मनापर्यंत? मला वाटते तशी रक्ताची नकळत उसळणारी ओढ जाणवतच नाहीये का ह्याला? की हे म्हणाले तसं नाळ तुटल्यावरती नातं तुटलं? मला ही खरंच ओढ वाटते त्याची की केवळ मनाचे खेळ आहेत हे सगळे.